सध्या सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्याचा परिणाम जळगाव जिल्ह्यातील व्यापारावर दिसून येत आहे। विशेषतः केळी उत्पादनासाठी ओळख असलेल्या जळगाव जिल्ह्यातील शेतकरी व व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। जळगाव जिल्हा हा केळी उत्पादनात आघाडीवर असून येथून मोठ्या प्रमाणात केळीचे निर्यात देशातील तसेच परदेशातील बाजारपेठेत केली जाते। मात्र सध्याच्या युद्धस्थितीमुळे वाहतूक, निर्यात प्रक्रिया आणि बाजारपेठेतील मागणी यावर परिणाम झाल्याने केळीच्या व्यापाराला फटका बसत आहे। यामुळे केळीचे दर घसरले असून शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नाही। वाहतूक खर्च वाढणे, निर्यातीतील अडथळे आणि बाजारातील 7 ते 8 अनिश्चितता दिवसापूर्वी जे यामुळे केळीचे दर जे उत्पादक शेतकरी 2425 रुपये आर्थिक प्रति अडचणीत क्विंटल होते सापडले आहेत। ते आता जे परिस्थिती लवकर 1400-1500 वरून सुरळीत गेलेले व्हावी आहेत। आणि खूप केळीच्या मोठा व्यापाराला आर्थिक पुन्हा फटका गती जो तो मिळावी शेतकऱ्यांना तसेच बसतोय। सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी रमजान उभे महिना राहून मदत असल्यामुळे जे करावी केळीचे अशी दर अपेक्षा चांगले राहतील शेतकरी व अशी व्यापारी अपेक्षा व्यक्त होती, करत आहेत। परंतु हे जे सडनली 8 दिवसांमध्ये जे की भाव खूप कमी होऊन गेलेले आहेत। शेतकरी अडचणीत सापडलेला केळी उत्पादक शेतकरी। किती या रमजान महिन्यामध्ये समजा बघितलं तर किती केळी निर्यात होते आपल्या जळगाव जिल्ह्यातून जे रोजचे जे 12 ते 15 कंटेनर निर्यात होत असतात, त्याच्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये जे 6700 कंटेनर निर्यात झालेले होते, डिसेंबरमध्ये 7000 कंटेनर निर्यात झाले होते आणि आता जी अशी अपेक्षा होती की आपण 10,000चा ऐतिहासिक टप्पा जो आहे कंटेनरचा तो आपण गाठू असं वाटत होतं, परंतु युद्धजन्य परिस्थितीमुळे ते सर्व थांबून गेलेलं आहे। भावावर पण काही फरक पडलाय? भावावरती खूप मोठा फरक पडला ना, जवळपास म्हणजे 1000 रुपये प्रति क्विंटल जो आहे तो भाव कमी होऊन गेला। युद्धाच्या आधी किती होतं? तो 2425 रुपये प्रति क्विंटल होता आणि आता जे 1400-1500 रुपये प्रति क्विंटल आहे। आता केळी निर्यात होते तर मग माल शेतकऱ्यांच्या शेतात अडकून पडलाय का? मग त्याच्यामध्ये देशांतर्गत मागणी आहे, पण मग व्यापारी पण जे आहेत की त्यांचे पण पैसे त्यांना द्यायचे आहेत आम्हाला, तर ते पण थोडं त्यांना पण दास्ते बसून गेलेली आहे की तो माल काढायचा का नाही। नाव तुमचं? डॉक्टर सत्वशील गोकुळ पाटील, केळी उत्पादक शेतकरी, कठोळ। येत आहेत नेमकं आता युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे शेतीतला माल हा कटन व्हायलाच पाहिजे। हा केळी नाशवंत पीक आहे, त्यामुळे तो एक्सपोर्ट माल आहे तो थांबला आहे कटनचा आणि लवकरात लवकर याची कटन व्हावी ही शासन दरबारी मागणी आहे। काय भाव कमी झालाय नेमकं? निश्चितच तुम्ही कसं सफर करताय आता या अडचणींना? शेतकऱ्यांच्या हा केळीचे 12 पीक असतं, 12 महिन्याचे पीक आहे। त्यात भरपूर हा खर्च शेतकऱ्यांनी लावलेला असतो आणि एक अपेक्षा असते की केळीतून म्हणजे शेतातून मागणी म्हणजे रमजान महिना आहे, भाव वाढतील हीच अपेक्षा शेतकऱ्याची होती आणि ती निर्यात थांबलेली आहे। त्यातून शेतकऱ्याला असं वाटतंय की आपल्या केळीची कटन होईल का नाही। देशांतर्गत मागणी आहे पण पाहिजे तसा भाव मिळत नाही आणि हा एक्सपोर्ट क्वालिटी माल असल्यामुळे आपला माल परकीय देशात जावं ही प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा असते आणि तीच तसाच माल हा शेतकऱ्यांचा होत आहे या परिस्थितीमध्ये। पण युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे शेतकऱ्याचा माल हा एक्सपोर्ट होत नाही आहे। त्या ठिकाणी आपले कंटेनर थांबलेले आहेत मुंबईला, तर लवकरात लवकर ही परिस्थिती तिचे निराकरण व्हावं हीच इच्छा शेतकऱ्यांची आहे। नाव तुमचं? मी अमोल पाटील, बादली खुर्द। काय सांगणार युद्धाचा नेमका परिणाम जळगाव जिल्ह्यावर कसा झाला आहे? व्यापारी म्हणून कोणत्या अडचणींना तुम्हाला सामोरे जावं लागतंय? निर्यात मागणी होती, आता ते कंटेनर अटकलेले आहेत आणि तिथली जी युद्धाची परिस्थिती आहे ती पाहून आता निर्यात थांबलेली आहे, एक्सपोर्ट थांबलेलं आहे मार्केट। किती कंटेनर अडकले आहेत आपले? तिथे जळगावचे 100 कंटेनर जवळपास। किती निर्यात होत असते आपली? इथून 10-15 कंटेनर जातात इथून जळगाव जिल्ह्यात। भावावर पण काही परिणाम झाला आहे का? भावावर निश्चित परिणाम झालेला आहे। 2500 रेट होता, आता 1500-1600 चालू आहे। व्यापारी म्हणून तुम्हाला काय अडचण होते? व्यापारी म्हणजे इथून एक्सपोर्ट आता जे चालू होतं मागणी होती, शेतकऱ्यांना पण रेट भेटत होते, 2 पैसे व्यापाऱ्याला पण मिळत होते, पैसे रेग्युलर येत। केळीची निर्यात ठप्प झाली पूर्णपणे आता? हा, पूर्ण झालेली म्हणजे आता डोमेस्टिक आहे, आता 2-3 दिवसात समजेल। आता नाव? भूषण पाटील।